नमस्कार मंडळी, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल गोवर्धन इन्स्टंट गुलाबजाम। तर 2 पॅकेट गुलाबजाम आपण इथे बनवणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलात एकही गुलाबजाम चिरलेला दिसणार नाही किंवा पाकामध्ये सोडल्यानंतर एकही विरघळणार नाही। एकदम छान मऊ आणि रसरशीत असे गुलाबजाम आपण आज बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा आता आज छान असे रक्षाबंधन स्पेशल आपण इथे इन्स्टंट गुलाबजाम बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने छान मऊ रसरशीत असे भरपूर असा पाक शोषून घेतलेले गुलाबजाम तयार होतात। तर त्यासाठी इथे मी 2 पॅकेट घेतलेले आहेत। आता एक भांड्यामध्ये आपण हे पॅकेट फोडून घेऊया। तर मस्त असे रक्षाबंधन स्पेशल तुम्ही सुद्धा गोवर्धनचे मस्त रसरशीत असे गुलाबजाम नक्की बनवून बघा। तर बघा आता दोन्ही पॅकेट इथे मी एक भांड्यामध्ये काढून घेतले आणि हे पॅकेट फोडून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील ना त्या अशा हाताने मोडून घ्यायच्या। तर बघा आता मी सुरुवातीला हाताने ना हे छान अशा याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या होत्या त्या अशा मोडून घेतलेल्या आहेत। पॅकेट कसे दाबलेले असतात ना त्याच्यामुळे याच्यामध्ये ना या पिठाच्या गुठळ्या तयार होतात। तर अशा पद्धतीने सुरुवातीला आपण या मोडून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचे। तर 1 कप इथे मी दूध घेतलेलं आहे आणि दूध मी चांगलं तापवून घेतलेलं आहे आणि चांगलं कोमट करून घेतले म्हणजे हाताला सोसवेल अशा पद्धतीचं हे दूध आहे। खूप गरम असं दूध घालायचं नाही याच्यामध्ये। आणि आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत दूध घालून घेऊया आणि हे चांगलं एकजीव करून घेऊया। आपल्याला याचा उंडा तयार करायचा नाही किंवा हे मळून घ्यायचं नाही, फक्त एकजीव करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जेवढं आपण चांगलं दूध घालून घेऊ ना तेवढं हे छान असं भिजतं। आपल्याला हे 15-1 मिनिटासाठी असंच भिजत ठेवायचं आहे आणि गुलाबजाम जे आहे ना त्याच्यावरती अजिबात चिरा पडत नाही। छान असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये। खूप जर कोरडं ठेवलं ना तर मग गुलाबजामावरती काय होतं की चिरा पडतात आणि तेलामध्ये चिरा पडल्या की ते पाकामध्ये सोडल्यानंतर विरघळून जातात। त्याच्यासाठी याच्यामध्ये दुधाचं प्रमाण योग्य घालणं खूप गरजेचं आहे। छान असा ओलसर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं असतं। तर बघा एकदम न घालता थोडं थोडं करत मी याच्यामध्ये दूध घालून घेणार आहे। संपूर्ण 1 कप आपल्याला दूध इथे लागणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स जे आहे ना ते करून घेतले, असं ओलसर करून घ्यायचं। याच्यामध्ये मला अजून दूध लागणार आहे तर अजून मी थोडंसं याच्यामध्ये दूध घालून घेते आणि छान असं ओलसरपणा राहायला पाहिजे। याला सुरुवातीला आपल्याला चिकट वाटतं पण आहे ना जास्त कोरडं ठेवायचं नाही, नंतर गुलाबजामवरती चिरा पडतात मग। तर बघा 1 कप इथे दूध मला लागलेलं आहे, अगदी 2-3 चमचे त्याच्यामधलं शिल्लक राहिलं। आता ते आपण झाकून साईडला ठेवलेलं आहे 15 मिनिटासाठी। तरी आपल्याला छान असं ते मुरू द्यायचं आहे दुधामध्ये, आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण पाक बनवून घेऊया। तर पॅकेटवरती सुद्धा माप दिलेलं असतं की पाक कसा बनवायचा किंवा किती पाणी हवं, किती साखर हवी। पण आपण इथे डब्याने घेतलेले आहे। 1.25 किलो साखर आपण इथे घेतली, पण मी डब्याने मोजून घेतलेली आहे। तर 2 डबे साखर आपण इथे घेतलेली आहे, त्यानुसार संपूर्ण 2 डबे इथे आपण पाणी घेतलंय आणि वरती अगदी एक 5 ते 6 चमचे पाणी मी घालून घेतलेलं आहे। आता पाक आपल्याला हा चांगला बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता पाकाचा कलर। तर हा पाक आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे छान अशी सोपी ट्रिक आहे। मस्त शुद्ध असा पाक आपण तयार करून घेऊया। तर सुरुवातीला साखर संपूर्ण विरघळून घेतल्यानंतर पाकाला आता उकळी येणार आहे। तर याच्यामध्ये काय करायचं आहे, एक 3-4 चमचे आपल्याला दूध घालून घ्यायचं। दूध घालून घेतल्यानंतर पाक आपला एकदम स्वच्छ असा तयार होतो, अगदी नितळ असा पाक दिसतो। तर आता याच्यामध्ये बघा मी एक 3-4 चमचे ना दूध घालून घेतलं आणि पाकाला आता उकळी काढून घेऊया। आपण पाकाला उकळी काढून घेतली की जे काही याच्यामध्ये मळी आहे ना ती अशी वरती येते, फेस स्वरूपामध्ये अशी वरती येते। तुम्ही बघू शकता बघा पाकाला उकळी आली आणि तुम्ही फेस बघू शकता। ही संपूर्ण मळी आपण दूध घालून घेतल्यानंतर अशी वरती येते, मग ती आपल्याला चाळणीने किंवा चमच्याने काढून घ्यायची। एकदम मस्त शुद्ध असा पाक आपला तयार होतो आणि तुम्ही बघू शकता पाक आहे ना कशा पद्धतीचा आहे। याच्यामध्ये भरपूर अशी मळी आहे बघा, ही आपण आता संपूर्ण चाळणीने काढून घेऊया। उकळी आल्यानंतर संपूर्ण मळी अशी वरती येते आणि ती आपण चाळणीने काढून घेतली की पाक एकदम स्वच्छ असा आपला तयार होतो। आता संपूर्ण मळी मी अशी वरती आलेली चाळणीने काढून घेतली आणि बघू शकता तुम्ही पाक आपला किती छान असा शुद्ध झालेला आहे। आता याच्यामध्ये अजिबात मळी नाही, असं दूध घालून घेतलं ना 2-3 चमचे दूध घालून घ्यायचं, उकळी काढून घेतली की संपूर्ण चाळणीने वरती आलेली मळी काढून घ्यायची। पाक छान असा उकळलेला आहे। आता याच्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया, तुम्ही केसरसुद्धा इथे वापरू शकता। आता वेलची पूड घालून घेतल्यानंतर ना खूप छान असा स्वाद आपल्या या पाकामध्ये उतरतो। आता हा पाक आपला तयार झाला आहे। जवळपास 6 ते 7 मिनिटासाठी हा पाक शिजवून घेतला। 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही, हलकासा चिकट झाला की गॅस लगेच बंद करायचा आणि झाकण ठेवायचं। पाक आपल्याला गरमच हवा आहे। आता इकडे पीठ जे आपण दूध घालून एकत्र करून घेतलं होतं ना तर ते सुद्धा छान असं आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं। आता सुरुवातीला आपण एक गुलाबजाम तयार करून बघूया।
ज्यावेळेस आपण याच्यामध्ये दूध मिक्स केलं त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला हे खूप असं ओलसर वाटत होतं. आपण एक 15 मिनिटासाठी तरी हे झाकण ठेवलं होतं. तर संपूर्ण दूध जे आहे ना या पिठाने शोषून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला असा एक गुलाबजाम तयार करून बघायचा. चीर याच्यावरती जाती का काय ते सुद्धा कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा गुलाबजाम किती छान असा मस्त दिसतोय, पण साईडनी ना त्याच्यामध्ये हलक्या हलक्या अशा चिरा दिसत आहेत. आणि असा गुलाबजाम जर आपण पाकामध्ये किंवा तेलामध्ये जर सोडला ना तर याच्यावरती जास्तीच्या चिरा जातात आणि पाकामध्ये सोडल्यानंतर ना तो संपूर्ण विरघळून जातो. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तयार अजिबात करून घ्यायचं नाही. तर आपण अजून याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घेऊया. पुन्हा चांगलं दुधामध्ये एकजीव करून घेऊया. ओलसरपणा करायचा आणि नंतर आपल्याला याचे गुलाबजाम तयार करायचे. एवढ्या कोरड्या मिश्रणाचे जर आपण गुलाबजाम जर केले ना तर हे नक्कीच तेलामध्ये गेल्यानंतर चिरा पडणार आणि पाकामध्ये सोडल्यानंतर संपूर्ण विरघळून जाणार. तर याच्यामध्ये मी अजून एक 4-5 चमचे दूध घालून छान असं हे एकजीव करून घेणार आहे. तर बघा मी अजून याच्यामध्ये ना एक 4-5 चमचे दूध घालून घेतलं आणि छान असं पुन्हा एकदा एकत्र करून घेणार आहे. सुरुवातीला एक गुलाबजाम तयार करून बघायचा. त्याच्यावरती जर चिरा पडलेल्या दिसल्या तर पुन्हा थोडंसं दूध घालायचं. पुन्हा एकजीव करून घ्यायचं म्हणजे गुलाबजाम पुढे जाऊन ना अजिबात बिघडत नाही. तर बघा अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा याच्यामध्ये 4-5 चमचे दूध घालून घेतलं. छान असा ओलसरपणा तयार झाला. तर बघा आता अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालंय. आता आपल्याला हवे त्या आकारामध्ये गुलाबजाम आपण बनवायचे. लहान मोठे खूप मोठेही बनवायचे नाही, छोट्या साईजचे बनवायचे. ते तळल्यानंतर पाकामध्ये सोडल्यानंतर अगदी टम्मा असे फुलले जातात. त्याच्यासाठी आपल्याला छोट्या आकाराचेच गुलाबजाम तयार करून घ्यायचे. तर बघा आता गुलाबजामवरती अजिबात चीर नाही, अगदी जवळून तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचे आपल्याला हे गुलाबजाम तयार करून घ्यायचे. तर बघा मी या पद्धतीने गुलाबजाम तयार करून घेतले. एक पॅकेटमध्ये साधारण 40 ते 45 गुलाबजाम तयार होतात. तुम्ही छोट्या साईजचे जर बनवले तर अजून गुलाबजाम तयार होतील. तर जवळपास हे 70 ते 75 गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत. तर आता तळण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेलाचं तुम्ही तापमान बघू शकता. खूप कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही. हलकंसं इथे कोमट तेल झालं की याच्यामध्ये एक एक करत गुलाबजाम सोडायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे. तर कमी गॅसवरतीच बघा अशा पद्धतीने मी गुलाबजाम तळून घेतलेले आहे. तुम्ही कलर बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि याच्यावरती अजिबात काही चीर गेलेली नाही, फुटलेला नाही. असे गुलाबजाम जर तेलामध्ये छान असे तळले गेले तर पाकामध्ये सोडल्यानंतर अजिबात बिघडत नाही किंवा एकही विरघळत नाही. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कमी गॅसवरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे. किती छान असा कलर आलेला आहे आणि एकसारख्या रंगावरती आपण हे तळून घेतलेले आहेत. कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान असे तळले जातात. तर बघा आता छान अशी सुरुवातीची बॅच आपण तळून घेतली. दुसरीसुद्धा ह्याच पद्धतीने आपण आता तळून घेऊया. अगदी मस्त पाक शोषलेले, अगदी मस्त रसरशीत असे पाकामध्ये मुरलेले गुलाबजाम तयार होतात. पण ते अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर नक्कीच खूप भन्नाट असे गुलाबजाम तुमचे तयार होतील. अजिबात हे काही बिघडणार नाही. कमी गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे म्हणजे अजिबात फुटत नाही किंवा विरघळत नाही. तर बघा आता अशा पद्धतीने गुलाबजाम तळून घेतले की गुलाबजामसुद्धा गरम आहे आणि पाकसुद्धा आपला कोमटच आहे किंवा गरमच आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे गुलाबजाम सोडून घ्यायचे. पाकावरती झाकण ठेवायचं म्हणजे पाक अजिबात थंड होत नाही आणि पुन्हा पुन्हा गरम करण्याची गरज पडत नाही. गरम गुलाबजाम काढायचे आणि लगेच पाकामध्ये घालून घ्यायचे. तर बघा दुसरी बॅचसुद्धा आपली छान अशी इथे तळलेली आहे. कमी गॅसवरतीच तळून घ्यायची, खूप फुल गॅस करायचा नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेतलेली आहे. गुलाबजाम तळत असताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळले जातात. तर संपूर्ण आता आपण याच पद्धतीने तळून घेऊया आणि तळून झाले की लगेच पाकामध्ये सोडायचे. अर्धा ते 1 तासासाठी छान असे पाकामध्ये मुरतात. तर तुम्ही बघू शकता किती छान असे टम्म फुगलेले आपले गुलाबजाम तयार झाले. अगदी रसरशीत झाले, भरपूर असा पाक शोषून घेतला आहे, पाकामध्ये छान मुरलेले आहेत. 1 तासाभरामध्ये मी लगेचच तुम्हाला दाखवलं की किती छान असे गुलाबजाम आपले इथे झालेले आहेत. मस्त टम्म फुगलेले इथे गुलाबजाम तयार झालेत. एकही पाकामध्ये विरघळलेला नाही, छान असा पाक शोषून घेतलाय. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत.